आवाज येतोय? बघा. अरे बापरे. चला बरं. हा, बघा आपण काय शिकतोय बा, शेकडेवारी. काय शिकतोय? शेकडेवारी, है ना. तुम्हाला माहित असेल हे आपलं टॉपिक चालू आहे, है ना. गेली 3 दिवस झाला आपण बेसिक आणि त्याच्यावरची एखादी कन्सेप्ट शिकतोय आणि व्यवस्थित शिकतोय. ठीक आहे. आज त्याच्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे. जिथून सोडलं होतं तिथूनच तुम्हाला रिकॉल करू द्या. आणि काही सोडत नाही, काही जर राहिलं असेल तर मी पुन्हा घेऊन टाकेन. ठीक आहे बा. तर आजचा एक क्वेश्चन मी ग्रुपवर लिंक पाठवले, ज्यांना जॉईन करू शकतात ते करून घ्या. हा, बघू कोणता क्वेश्चन राहील. हा, बघा आता बघ, आणखी एक क्वेश्चन घेतोय, है ना. छोटे छोटे क्वेश्चन महत्वाचे आहेत. पाच ना दुसरे एक राहिले. हा, मे बी चौथा क्वेश्चन राहिले. क्वेश्चन नंबर 1 घ्या. क्वेश्चन कामाचे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, जे तुम्हाला विसरायचं नाही. तुम्हाला हा टाईप झाला ना, तिसरा टाईप सुरू आहे. चला क्वेश्चन नंबर 1 घ्या. तुम्हाला मी आता काल एक क्वेश्चन एक घ्या बा, काय शिकायला काय नाही हे लक्षात द्या. हे तुमचं छोटस घर आहे बा. म्हणता अरे हा या ना, हा एकूण ती बाजू नाही. एका बोलू, कोणाला बोलू आहे, बोलू. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे घरदार म्हणल्यानंतर कोणाचं येणं नसते बा, पाहुण्यांचं. ते पाहुणे म्हणून यायचं, कोणाचं पाहुणे. जसे पाहुणे आलं मग मी ना गुरुला राजाला बोलत चला 100 रुपये दिले. आता 100 रुपये देऊन चॉकलेट थोडी खाणार आहे. गोलू पळत 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 गेला. इथं कोण राजानं एक दुकान आहे, ग्रॉसरीचं एक दुकान आहे, छोटस दुकान आहे. त्याच्यात हा सेट बसलाय, है ना. बघा 100 रुपये गोलूने या सावकारला दिलं. सावकार म्हणलं की बाबा रे, एक 5 किलो साखर घे. आता पाहुणे आल्यानंतर आपण साखरच मागवतोय, मग हे जमा नाही, थोडी जेवण थोडी करणार आहे, है ना. नाही सर, 100 रुपये घेऊन गेला, 5 किलो साखर घेऊन आला. म्हणजे भाव किती असेल बा? 20 रुपये प्रति किलो. 20 रुपये दराने 5 किलो साखर 100 रुपये आणलं. आहेत ना, हे अतिथी आहेत आपले, त्याचं येणं जाणं चालू असते. त्याचं येणं जाणं कोणी ना कोणी माझे औषधी आले येते, है ना. साहजिक आहे. आवाज येत असेल तर आवाजाचा प्रॉब्लेम आहे, ओरडून ओरडून बाळ. ठीक आहे. थोडीशी तब्येत वीक आहे. हा, समजून घ्यावा तुम्ही. जशी आलं, मम्मीचा एकच स्वभाव, हा ना, आपण 100 रुपयाच्या वर खर्च करायचं नाही. 100 रुपये गुरुला दिले. गुरु पळत 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 आला, सावकार जवळ आला. सावकार म्हणलं बरंच चालू आहे बेटा, है ना. हा म्हणला यावेळी तुला 4 किलो साखर मिळणार. मागायचं जमाना, सरकार आपली आहे. ठीक आहे. 4 किलो साखर मिळालं. आता दर किती असतो बाळ? 25 रुपये प्रति किलोग्राम. बरोबर म्हणतोय मी? अरे हा या ना. या दोन केस मध्ये काय शिकलात? गोलूच्या मम्मीनं पहिल्या केसमध्ये 100 रुपये दिले, दुसऱ्या केसमध्ये पण 100 रुपये दिले. म्हणजे प्रत्येक पाहुण्यासाठी किती रुपये खर्च करतात बा? 100. पण इथं कंडिशन झाली, पहिल्या वेळेस आपल्याला 5 किलो साखर मिळाली, त्यावेळेस दर 20 होतं. इथं 4 किलो साखर मिळाली, त्यावेळेस दर 25 आहे. राईट. मग एक आलं, सर एक म्हणू शकतोय, खर्च बराबर किंमत गुणिले वापर. किंमत गुणिले काय राजानो? वापर, है ना. हे वापर किंवा खपत. किंमत म्हणजे भाव, एखाद्या वस्तूचं, एखाद्या साखरेचं, एखाद्या वस्तूचं जे काही दर असेल ते. जर मी म्हणलं खर्च समान आहे, आता वरच्या केसमध्ये खर्च कसा राजानो? समान होतं. कसा होता? समान.
जर खर्च समान असेल तर एक नोट लिहून घ्या. किमतीचा गुणोत्तर XY असेल, किमतीचा गुणोत्तर XY असेल तर वापर किंवा खपतचा गुणोत्तर काय असेल बा? YX. काय असेल? YX. पटलं माझ्या बुद्धीला? अरे हा या ना, हे कधी कंडिशन लावणार बा? हे लिहून घ्यायचं आहे. जर खर्च बराबर किंमत गुणले वापर असेल, खर्च जर समान असेल, या केसमध्ये खर्च समान आहे बघतो मी, हा ना. आता इकडे बघा, पहिल्या केसमध्ये किंमत किती होती राजानो? दर किती होतं? 20. दुसऱ्या केसमध्ये किती राजानो? 25. हे किमतीचा गुणोत्तर आहे, बरोबर म्हणतोय. बाळा बोलू चला 5 किलो. दुसऱ्या केसमध्ये किती राजानो? 4 किलो. बरोबर आहे. हे पाऊण चोक 20, पाचा पाचा 25. बघा, किमतीचा गुणोत्तर 4:5 तर वापरचा गुणोत्तर किती राजानो? 5:4. समजलं माय बाप? पटलं बुद्धीला? ही स्टोरी याच्यासाठी सांगितलं की तुमच्या डोक्यात हे बसायला पाहिजे की राजानं बुद्धीत हे जायला पाहिजे. जर खर्च समान असेल, किमतीचा गुणोत्तर ना 4:5 असेल तर वापरचा गुणोत्तर किती राजानो? 5:4. इथं स्टँडर्ड लिहून दिले. जर खर्च समान असेल, किमतीचा गुणोत्तर XY तर वापरचा गुणोत्तर काय राजानो? YX. हे केवळ कधी राजानो? खर्च समान असेल तर. आता काही लोक आहे ना, डेंजर लोक असतात आहे ना, त्याच्यापासून सावध राहायचं. जर सर खर्च समान असेल तर काय करायचं? जीव द्यायचं नाही. तर हीच आपली ट्रिक आहे बाळा. ही खर्च बरोबर किंमत गुणली वापर स्टँडर्ड आहे. जर म्हणलं खर्च जर समान असेल, वापर आपल्याला काढायचं आहे, तर काय राजानो? खर्च भागिले काय राजानो? किंमत. हा रेशो यूज करायचा आहे. खर्च पण चेंज होतोय, किंमत पण चेंज होतोय, तर वापर आपण काढू शकतो, वापराचा गुणोत्तर काढू शकतो. बरोबर म्हणतोय मी. पण तुम्ही ज्या एक्झामची तयारी करता इथपर्यंत ठीक आहे. जर वर लेवलची तयारी करता तर हे मी घेईल, पण आताच्या पुरतं एवढं तुम्हाला जमणं गरजेचं आहे. कळालं? ही स्टोरी हे सगळं कळालं असेल. जर खर्च बरोबर किंमत गुणिले वापर, खर्च समान असेल, किमतीचा गुणोत्तर XY तर वापरचा गुणोत्तर YX. जर खर्च समान नसेल तर वापर बरोबर खर्च भागिले किंमत, हे एक्स्ट्रा कंडिशन दिले, जे पोरं ना असं मला डाऊट घेतील असं पण असू शकतं सर. त्यावेळेस क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते मी बघून घेईल. ठीक आहे बघ, आहे ना. आवाज बिवाज व्यवस्थित येतोय, सगळं व्यवस्थित असेल. सुटसुटीत हे रद्द करतोय बा. आशा करतो की लिहून घेतलं असेल आणि कंडिशन तुम्हाला जमली असेल. आता याच्यात पहिले 2 क्वेश्चन इझी होते, है ना, इझी येणार. त्याच्यानंतर हळूहळू लेवल वाढणार बा, है ना. मी त्या लेवलला पोहोचणार ज्या लेवलला मला पोहोचायचं आहे. ठीक आहे. हळूहळू तुम्ही लिहून घ्यायचं कामाचं आहे. हे बेस्ट बॅच आहे ना. हाय A to Z आहे याच्यात. थोडेसे टफ क्वेश्चन असेल, हे ना, जे पोरं साध्या साध्या एक्झामची तयारी करतात कुठपर्यंत थांबायचं मी सांगून देतोय. ज्या वरच्या लेवलची एक्झाम करतात त्यासाठी कुठं थांबायचं मी सांगून देतोय. प्रश्न क्रमांक 1 नीट लिहून घ्या, कामाचा आहे. साखरेची किंमत, साखरेची किंमत किंमत 20% वाढल्यामुळे 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 तेवढाच ठेवण्यासाठी खर्च तेवढाच ठेवण्यासाठी खर्च तेवढा ठेवण्यासाठी वापरात वापरात किती टक्क्याचा बदल करावा लागेल? किती टक्क्याचा बदल करावा लागेल? बदल करावा लागेल. ठीक आहे. क्वेश्चन चांगले आहे ना, नीट करायचं आहे. हा क्वेश्चन. ऑप्शन नंबर 1 5.5%, ऑप्शन नंबर 66%, ऑप्शन नंबर 3 25%, ऑप्शन नंबर 4 20%. सुंदर क्वेश्चन सटीक. ठीक आहे. आता लक्ष द्या. तर माझी किंमत चेंज होते बाळ, वाढते का कमी होते? वाढते. मी म्हणलं किंमत वाढली, कितीनं वाढली बाळ बोलत चला? 20%. मी म्हणू शकतोय तर 100ची किंमत किती होणार बाळ? 120. अगोदर साखरेचा भाव 100 रुपये प्रति किलोग्राम असेल, नवीन दर किती राजानो? 120. आता किमतीचा गुणोत्तर माहित आहे, खर्च तेवढाच म्हणले म्हणजे खर्च समान आहे, तर वापराचा गुणोत्तर किती राजानो बोलत चला? 120 100. बरोबर म्हणतोय माय बाळ? अरे हा या ना, म्हणजे अगोदर किती किलो साखर खात होतं? 120. नंतर किती खातो राजानो? 100. कितीनं कमी झाला बाळ? वापर कितीनं कमी झाला? 20. किती वर बाळ? 120 वर, आहे ना. 120 तर 100 झालं, 20 न कमी केलं 120 वर. कितीनं गुणाकार करू? 100 न. का? टक्केवारीमध्ये विचारलं. हे शून्य कटले शून्य, बेसक 12. 6 6 36 6 36. म्हणजे वापर साखरेचा वापर किती टक्क्यानं कमी करावा लागेल राजानो? 66.66%. कळालं? पटलं बुद्धीला? हा क्वेश्चन प्रिव्हियस इयर आहे. मस्त क्वेश्चन विचारलं.
हे 2018 पासून 22-23 पर्यंत असे क्वेश्चन यायचे. 1-2 क्वेश्चन करा, आणखी बेटर नॉलेज मिळेल. आशा करतो की समजलं असेल बाळ. ठीक आहे, पुढे चालू. लिहून घेतलं असेल. खराब करतो है ना, ज्या पोरांना दिसना गेले है ना, त्याने वेट करा, मी करून देतो बाळा. क्वेश्चन नंबर 2. आता हा क्वेश्चन यायला पाहिजे. तुम्ही बघा, कांद्याचा कांद्याचा भाव कांद्याचा भाव भाव म्हणजे किंमत, हा विचारला क्वेश्चन. 25% वाढल्यामुळे वाढल्यामुळे खर्च तेवढाच ठेवण्यासाठी खर्च तेवढाच ठेवण्यासाठी तेवढाच ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी वापरात वापरात किती टक्क्याचा बदल करावा लागेल? किती टक्क्याचा बदल करावा लागेल? करावा सॉरी बरं नाही. प्रश्न क्रमांक ऑप्शन नंबर 1 25%, 20%, 34%, 12.5%. घ्या बरं. कामाचा आहे, नीट करायचं आहे. त्याच्यावर आता इथं काय म्हणले, कांद्याचा भाव म्हणजे कांद्याची किंमत किती टक्क्यानं वाढते बा? 25%. म्हणजे अगोदर 100 होतं, तर आता किती राजानं बोलत चला 125. आणि मग किमतीचा गुणोत्तर XY असेल तर वापरचा गुणोत्तर किती राजानो YX, ते शिकवलंय. कधी खर्च तेवढाच म्हणजे खर्च समान आहे. म्हणजे 125चा किती राजानो 100. अगोदर किती किलो कांदे खातो राजानो 125. आता किती 100. कितीनं कमी करतोय बाळ? 25. किती वर बाळ? 125 वर. कितीनं? 125, 5 1 5, 5 2 10. म्हणजे मला माहित आहे की 25% जर भाव वाढत असेल तर वापरात किंवा खपत म्हणजे 125 100 म्हणजे कमी करावं लागते. पण मला हे अपेक्षित नाहीये. तुम्हाला पर्सेंटेज पहिल्या दिवशी सांगितलं, ते टक्केवारी तुम्हाला पाठ करून घेतलं. तर मग तुम्ही अरे हा या ना, मग टक्केवारी असंच याच्याकडे बघितल्यानंतर काय वाटलं, थोडं कॅल्क्युलेशन वाटतं, हे करायची गरज नाही. 25% म्हणजे किती राजानं बोलायचं? 104. तुम्हाला रेशो लिहून दिले. आता मला सांगा, किमतीचा गुणोत्तर किती टक्क्याने वाढतोय बोलत चला. अरे बोलत चला, अरे वाढतोय भाव, 4 वर 1 वाढलं म्हणजे 4चं किती राजानो? दर 5 झालं. किमतीचा गुणोत्तर 4 5, तर वापरचा गुणोत्तर किती राजानो? उलट 5 4. म्हणजे अगोदर 5 किलो खात होतो, तर आता किती राजानो? 4. कितीनं कमी केलं मायबाप? 1. किती वर? 5 वर. आता 1/5 म्हणजे आपल्याला माहित आहे किती राजानो? डायरेक्ट 20% लिहिलं. अरे 1/5 म्हणजे काय राजानो? डायरेक्ट 20% लिहिता यायला पाहिजे. हे खरी कला आहे. हे तुम्हाला शॉर्टेज सोल्युशन आहे. ठीक आहे बा, असं लिहा, मला काही अडचण नाहीये. तुम्ही माझे स्टुडंट आहात, तर तुम्हाला 25%ची किंमत 1/4 येत आहे. त्यासाठी तुम्हाला वे ऑफ सोल्युशन तुमचं कसं पाहिजे, समजलं? पटलं बुद्धीला? ही ही आयडियल आहे. हे तुम्हाला बेस्ट सोल्युशन आहे. हे आपलं माझ्यासारखे जे गरीब लोक आहेत ते असे करतात. ठीक आहे, ते तुमच्या ह्याच्यावर आहे. आता करू दोन्ही क्वेश्चन साठी आणि टू द पॉइंट समजलं असेल. मी थोडस पुढे जातो, बघू किती जण माझ्याशी सहमत आहे. तिसरा क्वेश्चन तुम्ही करणं अपेक्षित आहे. बघून घ्या या क्वेश्चनचं. पेट्रोलचा दर पेट्रोलचा दर पेट्रोलचा दर 25%ने कमी केल्यामुळे असं होणार नाही स्वप्नात, पण क्वेश्चन मध्ये झाले. कमी केल्यामुळे खर्च तेवढाच ठेवण्यासाठी खर्च तेवढाच ठेवण्यासाठी खर्च तेवढाच ठेवण्यासाठी वापरात किती टक्क्याचा बदल करावा लागेल? किती टक्क्याचा बदल करावा लागेल? बदल करावा लागेल. ठीक आहे.
असा सुंदर क्वेश्चन आहे. सेम आणि क्वेश्चन सेम सोल्युशन. ह्या क्वेश्चन 20%, नंबर 2 25%, नंबर 3 34%, नंबर 4 33.33%. सेम क्वेश्चन आहे. बुद्धी लावायची, बुद्धी तुमच्याकडे आहे, त्यांना एवढं दिलंय बा. ठीक आहे, समजते मी काय म्हणतोय? अरे हा यार, एक सेकंड, मला आवाजाबद्दल काही डाऊट असेल तर बोलूया. हा आहे ना, एकदम क्लिअर आहे, तुम्हाला समजत असेल, आशा करतो की तुम्हाला बुद्धीला पडत असेल. आता किंमत बघा घ्या, एक लक्ष द्या. किंमत किती टक्क्याने बाळा बोलत ना? 25% कमी होते. 25% म्हणजे किती राजानो? डायरेक्ट लिहायला सुरू करणार. 25% म्हणजे किती राजानो? 1/4. आता काय होते राजानो? कमी होते. म्हणजे 4 रुपयावर 1 रुपये कमी झालं. या अगोदर 4 रुपये दर होता, आता किती राजानो? 1 रुपयानं कमी म्हणजे 3 झालं. 4 रुपयावर 1 रुपये कमी, छेद म्हणजे पूर्वीची किंमत कितीनं कमी झालं? 1. म्हणजे नवीन किंमत किती राजानो? 3. तर वापरमध्ये काय राजानो? आता पेट्रोल लोक दवाखे घेईल. जर 25% कमी झालं तर पेट्रोलवर मारामारी होईल, साहजिक आहे. तर किती राजानो? अगोदर 3 लिटर, आता किती राजानो? 4 लिटर घेईल. ठीक आहे, कितीचा बदल होईल बा? 3 वरून 4 वाढेल. कितीनं वाढलं बा? 1 न वाढेल. किती वर राजानो? 3 वर. कितीनं गुणाकार करू? 100. तर त्यांना 1/3 ची किंमत माहिती आहे, ते डायरेक्ट करतील. नाही तर 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33.33%, पर्याय क्रमांक 4. कळलं? टू द पॉइंट, सटीक सोल्युशन, याच्या पलीकडे काही नाही. आता हे बेसिक क्वेश्चन होते बा या टाईपचं, खर्च, किंमत आणि वापर, त्याच्यावर बेसिक क्वेश्चन. 2024-25 आहे ना, 23 पासून क्वेश्चनची पॅटर्न चेंज झाले. पेपरमध्ये क्वेश्चन थोडेसे वरच्या लेवलचे विचारू लागले. ते पण वरच्या लेवलचे 4-5 क्वेश्चन बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला जड जाणार नाही. ठीक आहे, प्रगत करू बघ. चला, थोडस बरं नाही, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका, मी आहे, शिकवतो. बरं, ही गोष्ट वेगळी आहे, मेहनत करत राहायला पाहिजे माणसानं, आहे ना. क्वेश्चन नंबर 1, गव्हाचा गव्हाचा दर, गव्हाची किंमत किंवा दर 25% कमी केल्यामुळे, 25% कमी केल्यामुळे जॉन जॉन हा 2021 चा क्वेश्चन आहे, विचारलं क्वेश्चन आहे. जॉन 600 रुपये, जॉन एकूण 600 रुपये मध्ये 5 किलो अधिक अधिक गहू घेऊ शकतो गहू घेऊ शकतो. तर 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 गव्हाचा मूळ दर किती? मूळ दर किती असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1, 50 रुपये, 45 रुपये, 40 रुपये, 60 रुपये. ठीक आहे बा, आहे ना, इथपर्यंत मी पोहोचला असेल, मी पुढे जातो. आता बघा, सेम क्वेश्चन आहे, फक्त चेंज केल्याच्या किमती देऊन. घाबरायचं नाही, क्वेश्चनला समजायला वेळ लागतोय, काही कोणाला वेगळं विचित्र वाटतंय नाही. हा क्वेश्चन आलेला आहे. आता मला सांगा, गव्हाची किंमत किती टक्क्याने कमी झाली राजांनो? आता 25%. आता तुम्हाला माहित आहे 25% म्हणजे 1/4, 4 रुपयावर 1 रुपये कमी, आताच घेतलंय. म्हणजे किंमत अगोदर 4 होती, तर नवीन किंमत किती राजांनो? 3. गुणोत्तर मध्ये खेळत चला, पटकन येते. आता जॉन एकूण दोन्ही केस मध्ये किती राजांनो? 600 रुपयेच खर्च करतोय. याचा अर्थ जॉनचा खर्च समान आहे. ठीक आहे राजांनो, खर्च बदलले का? कुठं नाही, खर्च समान आहे. तर वापरचा गुणोत्तर, अगोदर गहू किती राजांनो बोलत चला, किमतीचा गुणोत्तर 4 असतील, तर वापरचा गुणोत्तर किती राजांनो? 4 असते, 3/4. म्हणजे अगोदर 3 गहू खात होता, आता किती राजांनो? 4. तर गहू किती अधिक घेतो राजांनो? तर किंमत कमी झाल्यामुळे गहू ऑब्व्हियसली 5 किलो जास्त घेतोय. अगोदर 2-3 चपाती खातात, 5 खातोय. ठीक आहे, मजाक थोडी आहे ना. अगोदर 3 किलो गहू, आता वाढलं बाळा? 1 न वाढलं, आहे ना. प्रश्नामध्ये कितीनं वाढलं बाळा? 1. पण प्रश्नामध्ये किती किलो घेतात? 5 किलो गहू एक्स्ट्रा घेतो. 5, 1 ची किंमत 5 किलो आहे. आपल्याला पूर्वी विचारलं, पूर्वी किती किलो गहू खात होते? 3ची किंमत किती? 50 किलो. 3 किलो, बरोबर आहे ना. या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले कोणत्याही संख्येनं 1 न भागाकार केला तर काही टेन्शन नाही, येत असेल, हळूहळू समेल.
म्हणजे पूर्वी किती किलो जॉन खाऊ घेत होतं, मार्केटमध्ये गेलं, समजा डीमार्ट मध्ये गेला असेल तर जॉन पूर्वी 15 किलो, आता किती राजानो 5 किलो आधी घेतो. आपल्याला पूर्वीचं काढायचं, म्हणजे पूर्वी जॉन 15 किलो गहू घेत होता. किती रुपयामध्ये राजानो? एकूण 600 रुपयामध्ये. म्हणजे 600 रुपये डीमार्ट वाल्याला दिलं आणि 15 किलो गहू घेतलं. म्हणजे दर काय होते राजानो? 15 चोक 60, 60 रुपये प्रति किलोग्राम. किती राजानो? 60 रुपये प्रति किलोग्राम. पर्याय क्रमांक 3. हा या ना, हा मस्त क्वेश्चन आहे. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे. काही सोल्युशन नाही, पण सोल्युशन कसं आहे, टू द पॉइंट, एकदम सटीक. किमतीचा गुणोत्तर माहित आहे, वापर. एक ची किंमत 5 दिले, ते पूर्वी विचारले 3, नवीन विचारलं तर 4 ची किंमत काढलं असतं. पूर्वीची किंमत 15 आली. 600 रुपये मध्ये 15 किलो, म्हणजे एका किलोचा दर 40 रुपये प्रति किलोग्राम होता. ठीक आहे, समजलं बघ. रब करू. आशा करतो की तुम्ही हे लिहून घेतलं असेल. पटापट लिहून घ्या, वेळ आपला कमी आहे, कारण तुम्ही ऑनलाईनचे स्टुडंट आहेत. पॉज करून पण लिहू शकता. बरोबर म्हणतोय मी? स्पीड होत असेल तर कमेंट मध्ये सांगा की बाबा रे सर, कमेंट म्हणजे स्पीड होतोय. जर कोणाला वाटत असेल, आहे ना, कोणाला वाटत असेल तर हा नंबर आहे 7499474362. याच्यावर बॅच कशी घ्यायची सगळं तुम्ही इन्क्वायरी याच्यावर करू शकता. पर्सनल याच्यावर डाऊट पण पाठवू शकता. ठीक आहे बा, साठी एक नंबर आहे ना. काल आता पुढचे क्वेश्चन तुम्हाला करायचे बा, लिहून घेतला असेल पॉज करून पण लिहू शकता. आपल्याजवळ वेळेचा अभाव आहे, परत परत म्हणतोय, वेळ तेवढा नाही जेवढं तुम्ही समजताय. क्वेश्चन नंबर या टाईपचा दुसरा. साखरेची किंमत, साखरेची किंमत, साखरेची किंमत 20%ने 20%ने कमी झाल्यामुळे, साखरेची किंमत 20%ने कमी झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे, साखरेची किंमत 20%ने कमी झाल्यामुळे एक व्यक्ती, एक व्यक्ती, एक व्यक्ती 2,500 रुपया 20 किलो अधिक, अधिक साखर, साखर खरेदी करू शकतो, खरेदी करू शकतो. तर 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 साखरेचा नवीन दर किती? साखरेचा नवीन दर विचारले, नवीन दर किती? ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 30 रुपये, 12.5 रुपये, 50, 25. सेम क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन नाही समजलं चालेल, दुसरा नाही समजलं चालेल, तिसरा यायलाच पाहिजे, कारण एक पॅटर्नचा क्वेश्चन आहे. एवढी प्रॅक्टिस होऊन जाईल की तुम्हाला डोक्यात बसायलाच पाहिजे. या बेचा क्वेश्चन आपल्या या बेनं सॉल्व्ह करायचा आहे. आता काय म्हणले सर, साखरेची किंमत किती टक्क्याने कमी होऊ लागली राजानो? किंमत कमी होऊ लागले, कारण आपल्याला माहित आहे खर्च बरोबर किंमत गुणले वापर. किंमत 20%ने कमी होते. 20% म्हणजे डायरेक्ट का आपल्या गरीबासारखं 100 रुपयाची किंमत 20%ने कमी होते, म्हणजे 80. नाहीतर 20 1 20, 20 5 100, 20 चोक 80. गुणोत्तर म्हणजे 1 ते 5, 5 वर 1 रुपये कमी, 5 1 रुपये कमी 4 झाले. परत गुणोत्तर किती बाळ? 4. बरोबर म्हणतोय मी. तर आता 4, आता वापरचा गुणोत्तर किती राजानो? 4 आसपास. अगोदर साखर किती खात होतो? 4. आता किती खातो राजानो? 5. कितीनं वाढलं बाळ? 1 न वाढलं. पण प्रश्नामध्ये कितीनं वाढले बाळ? 20 किलो अधिक घेऊ शकतो. किती बाळ? 20 किलो. 1 ची किंमत 20 आहे. नवीन दर विचारले, नवीन म्हणजे उजव्या साईडचं, जुनं म्हणजे पूर्वीचं. तर नवीन हे आहे. 5 ची किंमत किती राजानो? 20 5 100. या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले हे, आणि नेहमी करताना हे 100. म्हणजे आता किती किलो साखर खातो बाळ? 100 किलो. आता मला माहित आहे 100 किलो साखर किती रुपयामध्ये घेतो राजानो? बोला, 2,500 रुपयामध्ये. 2,500 रुपयामध्ये 100 किलो. तर साखरेचा दर किती राजानो? 25 रुपये प्रति किलोग्राम. हा आहे ना, म्हणजे साखरेचा दर किती राजानो? 25 रुपये प्रति किलोग्राम. बरोबर म्हणतोय मी? अरे हा या ना, काल काय टेन्शन आहे ना. म्हणजे साखरेचा नवीन दर विचारले, 2,500 रुपयामध्ये 100 किलो. तर साखरचा दर किती आता? 25 रुपये प्रति किलोग्राम. सटीक क्वेश्चन,
सोल्युशन पण तुम्हाला एकदम परफेक्ट दिले, असे ना सोल्युशन तुम्हाला आहे ना भाग नाही मिळणार बा. आहे ना, हे एकदम परफेक्ट आहे. ते तुम्हाला हळूहळू शिकायचं, अवगत करायचं आहे. परफेक्ट आहे. ठीक आहे, लिहून घ्या. स्टार्ट करू. आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही करायला रेडी आहात. रेडी आहात ना, तुम्हाला यायलाच पाहिजे बा. मी लहान नाहीत आता, तुम्ही बनलेले पोर आहेत ना. 4-5 क्वेश्चन तुम्हाला घेतले तर बाकीचे क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे है ना. आणखी क्वेश्चन करा, घाबरू नका. मी आहे तर घाबरायचं आहे काय. क्वेश्चन नंबर 4-5 जे असेल ते बघा. कांद्याची किंमत, कांद्याची किंमत, कांद्याची किंमत, कांद्याची किंमत 25% कमी झाल्यामुळे, 25% कमी झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे, 25% कमी झाल्यामुळे सीता, सीता, सीता 30 रुपये खर्चात, 30 रुपये खर्चामध्ये 1 किलो अधिक, 1 किलो अधिक कांदा घेते, कांदा घेते, घेते. तर 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 कांद्याचा मूळ भाव किती, कांद्याचा मूळ दर किती, मूळ दर किती, प्रश्न विचारलेला आहे. सन 2022 चा क्वेश्चन आहे. चांगला क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन नंबर 1 7.5 रुपये, ऑप्शन नंबर 2 10 रुपये, 16.5 रुपये, 3.7 रुपये हा एक क्वेश्चन आहे. तुम्हाला करायचं आहे बाळा, है ना. माझा आवाज आणि ब्रेक होत नाही ना बाळ. हा, थोडस प्रॉब्लेम असेल पण क्लिअर झालंय. आता बघा, कांद्याची किंमत किती टक्क्यांनी कमी होते बाळा, 25%. आता डायरेक्ट पण देऊ शकता बघा. 25% म्हणजे किती राजानो, 1/4. हे बार बार येऊ लागले. हे असं करत करत गेल्यानंतर पाठ होऊन जाते. 25% म्हणजे 1/4, 20% म्हणजे 1/5. हे पाठ व्हायलाच पाहिजे. म्हणजे कमी होते का वाढते, कमी होते. 4 वर 1 कमी झालं म्हणजे मी म्हणू शकतो ही किंमत 4 वरून किती झाली बा, 3 ना. 4 वर माहित आहे कांद्याचा वापर बोला तर गुणोत्तर मध्ये उलटा होणार. किती बा, 3:4. बरोबर म्हणतोय. किमतीचा गुणोत्तर 4 असतील तर वापरचा गुणोत्तर 3:4, जर खर्च समान असेल तर. बरोबर म्हणतोय मी, कोणाला डाऊट रे नाही. आता काय म्हणतोय, सीता की नाही 1 किलो कांदा अधिक घेते. इथं किती अधिक घेते राजानो, एक. एकची किंमत किती राजानो, 1 किलो दिली ना. एकची किंमत 1 किलो दिली की नाही बाळा, आहे ना. एकची किंमत 1 आहे तर पूर्वी विचारले तर पूर्वी किती घेत होता राजानो, 3. 3ची किंमत किती राजानो, 3 किलो. एकची किंमत 1 तर 3ची किंमत 3. बरोबर म्हणतोय मी. म्हणजे ती पूर्वी 3 किलो कांदा घेत होती. 3 किलो कांदा लागत होती सीताला. किती रुपये खर्चामध्ये, 30. 30 रुपयामध्ये 3 किलो तर भाव किती राजानो, 10 रुपये प्रति किलोग्राम. आहे ना, 10 रुपये प्रति किलोग्राम. म्हणजे एका किलोला तिला 10 रुपये द्यावं लागत होतं. कळालं. कोणाला डाऊट बा, 1% पण डाऊट असेल तर मला बोला. एक्झाम मध्येच क्वेश्चन घेतोय, चांगले क्वेश्चन, टू द पॉइंटचे क्वेश्चन. सोल्युशन पण तुम्हाला बेस्ट देतोय. याच्या पलीकडे काही नाही. किती युट्यूब करून टाका. ठीक आहे, समजलं बा. कोणाला डाऊट असेल तर बोला. समजलं. रब करू, लिहून घेतला असेल नाही तर पॉज करून पण तुम्ही लिहू शकता. एवढी अवधी तुमच्याकडे आहे. कारण आपल्याजवळ वेळेचा अभाव आहे. ऑनलाईनला जर मी सगळ्यांना वेळ देत राहिलो तर क्वेश्चन मॅक्झिमम होणार नाही बा. चला घ्या बरं, क्वेश्चन नंबर 6 आजचा. एका वस्तूची किंमत, एका वस्तू क्वेश्चन दाखवायचं आहे. किंमत
12.5%. झाल्यामुळे कमी झाल्यामुळे एक व्यक्ती एक व्यक्ती एक व्यक्ती एक व्यक्ती 280 रुपये 280 रुपये खर्चामध्ये 2.5 किलो अधिक घेऊ शकतो जे काही वस्तू असेल गहू तांदूळ शकतो. तर 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 त्या वस्तूचा नवीन दर किती? नवीन दर किती? चांगले क्वेश्चन घेतलेत. पर्याय नंबर 1 15, 14, 12, 13 हे 4 पर्याय करून दाखवा. तुम्हाला येईल अशी मला अपेक्षा आहे. सेम क्वेश्चन आहे, एकाच टाईपचे एवढे क्वेश्चन घेतल्यात तर बुद्धीत पटायला पाहिजे बघा. आता बघा, वस्तूची किंमत किती टक्क्याने कमी झाली बाळा? 12.5%. आता तुम्हाला हे माहित पाहिजे बाळा, लहान नाही, तुम्हाला पहिल्या दिवशी शिकवले, कोणत्याही संख्येचं 12.5% म्हणून मिळलं तर गुणोत्तर मध्ये काय बोलणार बाळा? 1/8. जसं 25% म्हणजे 1/4, 20% म्हणजे 1/5, तर 12.5% म्हणजे किती राजानो? 1/8. हे लिहून दिले, बरोबर म्हणतोय मी का? कारण काही ठिकाणी तुम्हाला येईल. आता कमी होतंय, 8 वर 1 रुपये कमी होत आहे, म्हणजे पूर्वी भाव 8 होता तर आता किती राजानो? 7. मग मला सांगा, वापरचं गुणोत्तर किती राजानो? बरंच 7-8. हे तुम्हाला पाठ झालं असेल. उलट्या गुणोत्तर मध्ये असते, अगोदर 7 घेत होतं तर आता किती राजानो? 8. कितीने वाढलं बाळ? 1. 1 ची किंमत प्रश्नामध्ये किती दिली बाळ? 2.5 किलो. नवीन विचार 8 ची किंमत सांगा राजानो. 8×45=4 आहे ना. 8×2=4 किती राजानो? 20. एकांकांत पॉईंट आहे, म्हणजे तो आता 20 किलो गहू घेतोय. जे काही वस्तू असेल, गहू असेल तांदूळ. आता तो किती खरेदी करतो राजानो? नवी किती राजानो? 20 किलो खातोय. किती राजानो? 20 किलो. एकूण किती रुपये खर्च करतो तो राजानो? 280 रुपयामध्ये 20 किलो. आपला दर काढायचा आहे नवीन. 0 काटलं, बेक बे बेचोक 8, म्हणजे 14 रुपये प्रति किलोग्राम तो आता नवीन दर आहे. पूर्वीचा दर काही का असणार, तर नवीन विचारलंय सर 280 मध्ये 20 किलो, तर 1 किलोचा भाव आहे 14 रुपये. कळालं? एकाच टाईपचे 4-5 क्वेश्चन घेतलाय, तुम्हाला पटले असतील, या वेळेनं तुम्हाला पटते क्वेश्चन करायचे आहे. मी म्हणतोय या टाईपचे क्वेश्चन आता ट्रेंड मध्ये आहेत, तर ही मेथड शिकून घ्या. या टाईपचे क्वेश्चनला कन्फ्युज न होता अशा प्रकारे करायचं आहे. खर्च बरोबर किंमत गुणले वापर. जर खर्च समान असेल तर तुम्हाला काय करायचं शिकवलंय आहे ना. आशा करतो की 4-5 क्वेश्चन तुम्हाला समजलेत. ठीक आहे, मी पुढे जातोय बा, हे तुम्हाला रफ करतोय, पुढे जातोय, पुढे थोडस वरच्या लेवलचे क्वेश्चन घेतोय जेणेकरून तुम्हाला समजेल. बंद करू बा, हे रफ करू. चलो, 14 रुपये आलं. पॉज करून तुम्ही लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, है ना, काय हरकत नाही. चलो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. 7 नंबरचा क्वेश्चन घ्या बरं. आजचा 7 नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता बघा, या टाईपचं म्हणजे थोडस निराळा क्वेश्चन कसं विचारले बघा. आंब्याची किंमत, आता ऑफलाईन वाले रडू नका तर हे क्वेश्चन आम्हाला घेतलं नाही, मी प्रत्येक क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतोय, पण हा क्वेश्चन विचारले. आंब्याची किंमत 20% कमी झाल्यामुळे 20% कमी झाल्यामुळे कमी झाल्यामुळे एक व्यक्ती एक व्यक्ती एक व्यक्ती 15 रुपये खर्चामध्ये 15 रुपयामध्ये 12 आंबे अधिक घेतो. अधिक अधिक घेतो. तर 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 पूर्वी 16 आंब्याची
आंब्याची किंमत किंमत किती होती? किती असेल किंवा होती? पूर्वी विचारले सेम क्वेश्चन आहे, पण थोडस क्वेश्चन चेंज केले बा. घाबरायचं नाही, आहे ना. क्वेश्चन तेच आहे. मला आतापर्यंत काय विचारत होतं, आंब्याचा दर विचारले, आता आंब्याचा दर नाही विचारले. आता मला माहित आहे त्यानं एकूण 15 रुपये खर्च करतोय, त्यावेळेस त्यानं या जर कमी झालं, आहे ना, भाव जर कमी झाला तर तो 12 आंबे अधिक घेऊ शकतो. खर्च एकूण किती करतो राजानो? एकूण खर्च किती करतोय राजानो? 15 रुपये खर्च आहे. किती राजानो? 15 रुपये. जसंही भाव कमी झाला त्या 15 रुपयामध्ये तो किती राजानो? 12 एक्स्ट्रा आंबे येतात त्याला. किती? 12. तर पूर्वी 16 आंब्याचं त्याला किती ना, किती होती? 16 आंबे, हा 16 आंबे घ्यायचे झाले तर मला किती रुपये, ची परिभाषा समजून घ्या. जर मी 16 आंबे घेणार असेल तर मला किती रुपये दुकानदाराला द्यावं लागेल, असा सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला माहित आहे किंमत किती टक्क्यानं कमी होऊ लागली राजानो? 20%. आता लहानपणासारखं लिहू नका. 20% म्हणजे किती राजानो? 1/5. कमी होते का वाढते? कमी होते. अगोदर 5 तर नवीन दर किती राजानो? 4. किमतीचा गुणोत्तर 5/4. आता मला माहित आहे तर वापरचा गुणोत्तर किती राजानो? बोलायचं उलट, किती राजानो? 4/5. बरोबर आहे. अगोदर 4 आंबे खात होता, आता किती राजानो? 5. पण तो एकूण 15 रुपयाच्या खर्चामध्ये किती राजानो? 12 आंबे घेतोय. किती राजानो? 12. तर 1 न वाढवले, 1 ची किंमत किती राजानो? 12 आंबे. इथं गुणोत्तर मध्ये किती राजानो? अगोदर 4, आता 5. कितीने वाढलं बा गुणोत्तर? 1 न. पण 1 ची किंमत किती राजानो? बोलायचं 12 आंबे दिली. 1 ची किंमत 12 आंबे. आपल्याला पूर्वी सोबत खेळायचंय. पूर्वी म्हणले तर पूर्वी किती राजानो? 4. 4 ची किंमत किती राजानो? 12 चौक 48 आंबे. ठीक आहे बघ. मला माहित आहे पूर्वी तो किती आंबे घ्यायचा राजानो? 48 आंबे. कारण त्याला माहित आहे त्यानं व्यवहार किती रुपयाचा करतोय? 15 रुपयाचा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय, सर 48 आंबे घेण्यासाठी मला 15 रुपये मोजवत होते, बरोबर आहे. जर मी 48 आंबे घ्यायचं बोललो तर 15 रुपये द्यावं लागत होते. पण आता त्याला किती आंबे घ्यायचे राजानो? 16 आंबे. पूर्वी त्याला 16, पूर्वी तो 48 घेतोय. त्याचं मन बदललंय. माणसाचं मन आहे, त्यानं बदलू शकते. पूर्वी मी 48 आंबे घेत होतो, मी 15 रुपये देत होतो. आता मला किती आंबे घ्यायचे राजानो? 16. म्हणजे पूर्वी त्याला 48 साठी 15 रुपये मोजले, तर 16 रुपये साठी किती रुपये द्यावं लागलं असतं? हे गुणाकार करून घ्या. नाही तर बघा, या दोघांचा तिरपा गुणाकार 15 गुणिले किती राजानो? 16 भागिले 48. 16 48, 3 1 3, 3 5 15. म्हणजे त्याला किती रुपये मोजावं लागेल राजानो? 5 रुपये, आहे ना. अगोदर पूर्वीची किंमत काढली, 1 ची किंमत 12, 4 ची किंमत 48. पूर्वी तो किती आंबे घेत होता राजानो? 48 आंबे. किती रुपये मोजत होता? 15 रुपये. तर त्याला पूर्वी त्याला आता 48चं मन बदललं, 48 नाही कमी, लोक गेले सगळे, 16 आंबे खायचे. तर त्याला किती रुपये द्यावं लागलं असतं? 5 रुपये द्यावं लागलं असतं. फाईन. ठीक आहे, समजलं. असं निराळा क्वेश्चन टाकू शकतो, त्याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला फिरू शकते. तर घाबरायचं नाही, स्कीम तेच आहे. काय विचारले, काय दिले, मला बुद्धी काय चालायला पाहिजे हे तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे बा. रब करू? लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. मी ऑप्शन रब करतोय बा. ऑप्शन आणि क्वेश्चन रब करतोय. व्यवस्थित लिहून घ्या, कामाचं आहे. झालं? है ना? बघून घ्या. सगळं सटीक सांगितलंय, है ना, एकदम व्यवस्थित सांगितलंय. पुढे बघा. रब करतोय बा. रब करू? चल, केलं. 8 नंबर जे काय असेल क्वेश्चन बघून घ्या. एकाच टाईपचे क्वेश्चन एवढे घेतोय जेणेकरून तुम्हाला या टाईप मध्ये, हा ना, नंतर त्रास होणे बाळ. आता या टाईपचे क्वेश्चन तुम्ही करून ठेवू शकता. हुशार आहेत. आता बघा, आतापर्यंत खर्च समान होता, आता खर्च चेंज आहे बा. 1 2 क्वेश्चन असे घेऊन घ्या. डाळीची किंमत, डाळ माहिती आहे मला, डाळ आहे, डाळीची किंमत. डाळीची किंमत जे सणासुदीला खातात ते, डाळीची किंमत 32% वाढल्यामुळे वाढल्यामुळे एक व्यक्ती एक
वापरात वापरात अशा अशा प्रकारे बदल करतो ज्यामुळे ज्या तो तो खर्चात केवळ केवळ 10% खर्च किती केवळ खर्चात वाढ करतो. किती राजानो? 10% करतो. जर तो जर तो जर तो आता म्हणजे नवीन आता 150 किलो डाळ वापरत असेल असेल म्हणजे खपत तर पूर्वी त्याला किती किलो डाळ लागते? हा नवीन क्वेश्चन थोडस वरच्या लेवलचं मला माझी इच्छा नव्हती पण मला शिकवला तर सगळं शिकून नका हे उरावून असं विचारू शकते मला. तर मला मी काय म्हणलं हे टाईपचे क्वेश्चन आहेत पहा. आता किमतीमध्ये पण वाढ करतोय आणि खर्चामध्ये पण काय राजानो वाढ करतोय. आता बघा खर्च आतापर्यंत जे 7-8 क्वेश्चन पाहिले आपण त्याच्या खर्च काही उल्लेख दिलं नव्हतं वाढीचं म्हणजे खर्च समजत होतो की बाबा रे खर्च समान आहे. या क्वेश्चन मध्ये तसं नाही. बघा किंमत पण वाढते खर्च पण वाढते त्यासाठी मी सांगितलं होतं ज्यावेळेस वापर करायचा आहे है ना दोन्ही वाढत असेल तर खर्च भागिले काय राजानो मी किंमत सांगितले की नाही बाळा हे तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे. आता मी खर्चकडे फोकस करणार खर्च किती टक्क्याने वाढवतो राजानो बोलत चला किती राजानो 10%. 100ची अगोदर 100 रुपये तर आता किती राजानो 110. कधी कधी होते ना आता बघा मी समजा 2,000 रुपये पेट्रोलवर दर महिन्याला खर्च करतो किती राजानो 2,000. भारत सरकारनं काय केलं जे पेट्रोलचा भाव आहे 105 120 करून टाकलं. बरोबर आहे. आता मी दर महिन्याला 2,000 वाला माणूस थोडस आता दर वाढले तर माझं खर्चामध्ये पण वाढ करावं लागेल तर मी काय करणार 2,000 जागी 2,500 करणार. मी काय झालं या कंडिशन मध्ये ज्यावेळेस किंमत वाढली आपल्या खर्चामध्ये पण वाढ केली अगोदर 2,000चं 2,500 या कंडिशनचं क्वेश्चन आहे. कधी कधी काय होतंय किंमत वाढली किंवा कमी झाल्यामुळे खर्चमध्ये काही वाढ करायची गरज नव्हती. आता जर किंमत जर कमी झालं खर्चात वाढ करायची गरज आहे का बाळ नाही. आपण खर्चामध्ये वाढ कधी करतोय ज्यावेळेस किंमत वाढते. जर किंमत वाढलं तर खर्च ऑटोमॅटिक वाढेल बाळ. हा खर्चामध्ये वाढ किती राजानो केवळ 10%चं ऍडजस्टमेंट केलंय मी 10%च वाढतो कंजूस माणूस आहे ठीक आहे. आता बघा किंमत किती टक्क्यांनी वाढली बाळा बोलत चला किंमत किती टक्क्यांनी वाढली बाळा 100चं 132 झालं बरोबर राजानो आहे ना. आता हे वापर आलं बा वापर बरोबर खर्च भागिले किंमत पूर्वीची किंमत 100 नवीन किंमत 110 सॉरी खर्च नवीन किमतीचा गुणोत्तर जण 100चं 132 का दोन्ही तेच पकडलं मी खर्च 10%ने वाढलं 100चं 110 झालं किंमत करा जेव्हा 32%ने वाढलं 100चं 132 झालं हे गुणोत्तर आहे. तर मी काय केलं थोडस दिमाग लावलं 100 कटलं इथं एक राहिलं 132 इकडे जाऊन गुणाकार म्हणजे 132 गुणोत्तर 110 बरोबर म्हणतोय मी. हे कशाचा गुणोत्तर आहे वापर किंवा खपत 11 1 11 0 11 1 11 11 2 22 म्हणजे अगोदर डाळ 12 खात होतं आता किती राजांनो 10 कारण दर वाढले डाळमध्ये पण थोडस कमतरता करावं लागेल ठीक आहे बा. अगोदर 12 किलो तर आता 10 किलो कितीनं कमी झाले बाळा डाळ. आता प्रश्नामध्ये काय म्हणले हा आता तो किती खातो राजानो बोलत पूर्वी किती खात होता 12 आता किती खातो राजानो 10. तर आता त्यानं किती म्हणलं त्याचं कंझ्युम्शन म्हणजे वापर किती करतो राजानो 150 किलो. पण प्रश्नामध्ये काय म्हणले 10ची किंमत किती बाळा 150 किलो 10ची किंमत 150 पूर्वी विचारले तर 12ची किंमत किती. हे शून्य काटले हे शून्य 12 गुणले 15 या दोघांचा 15 दुनी 30 शून्य आजच्या 3 15 1 15 3 किती राजानो 18 म्हणजे पूर्वी किती राजानो बोलत चला 180 किलो डाळ लागत होती है ना मोठा परिवार असेल कळालं बा समजलं आहे ना. हे तुमचं क्वेश्चन आहे ज्यावेळेस खर्च बदलतोय किंमत पण बदलते त्यावेळेस डोक्यात एकच ठेवायचं वापर बरोबर खर्च भागिले किंमत आहे ना काही जास्त म्हणायचं नाही 100चं 110 100चं 132 हे काटाकाटी होणारच 132चं 110 12चं 10 म्हणजे वापर अगोदर 12 नवीन 10 पण आता तो किती करतोय 10ची किंमत 150 तर 12ची किंमत 180
म्हणजे पूर्वी त्याला 180 किलो डाळ लागत होती. बुद्धीला पटला असेल, सुंदर सटीक लेवलचा वरचा क्वेश्चन आहे. जे पोरं माझ्यावर ना म्हणू शकते सर खर्च चेंज झालं तर काय करायचं, अशी बुद्धी चालवायची. ठीक आहे, आशा करतो या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सगळे समजले असतील. असं एखादे क्वेश्चन करणार बा. हा, एक क्वेश्चन करून दाखव ना. सेम विचारलेला क्वेश्चन आहे बघा. हा, जे टीईटी पीईटी देतात ना बा, हा, जिथं आयबीपीएस का टीसीएस घेते, आयबीपीएस घेते ना टीईटीचा, त्याला क्वेश्चन विचारलाय बघून घ्या. आणि मी कोणत्याही एक्झामचे क्वेश्चन सोडले नाही, कोणाला नाराजगी नाही केलंय, आहे ना. आता बघा, हे क्वेश्चन तुम्ही जर पोलीस भरतीचे करत असाल तर हा क्वेश्चन करायची गरज नाही. हा, इच्छा असेल शिकायची शिकून घ्या. भरती बिरतीची तयारी करत असेल, सरळ सेवा इथपर्यंत नाही विचारणार, पूर्वीचे क्वेश्चन विचारणार, हे 2 क्वेश्चन नाही विचारणार. मी का घेतोय, जेणेकरून मी बोललोय तर या लेवलचे एखादी क्वेश्चन जर चुकून पडलं. आता हा टीईटीचा क्वेश्चन, जे टीईटी पीईटी तयारी करतात त्यासाठी चांगला क्वेश्चन आहे. घ्या बरं. साखरेची किंमत, साखरेची किंमत किंमत 32% सेम आहे क्वेश्चन, डाटा सेम आहे. वाढल्यामुळे वाढल्यामुळे एक परिवार एक परिवार परिवार खर्चामध्ये 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 10%ची वाढ करतो. 10%ची वाढ करतो. जर 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 ते पूर्वी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, जर ते पूर्वी जसं आलं तसं पूर्वी 10.8 किलो साखर साखर वापरत होते म्हणजे कंझ्युम करत होते, म्हणजे खपत करत होते. वापरत किंवा खपत हे दोन्ही पण येऊ शकते बा, है ना. खपत वापरत होते तर 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 आता 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 त्यांचा वापर किती असेल साखरेचा, आता त्यांचा साखरेचा किती किती, है ना. हा 8 किलो, 9 किलो, 8.4 किलो, 9.2 किलो. ठीक आहे, 1 किलोग्राम मध्ये म्हणले. जशी साखरेची किंमत कमी वाढली, आता परिवाराला काय राहिलं, आता साखर खाणं थोडी सोडणार आहे, चहा पाणी सोडून देणार आहे का, नाही. जशी साखरेची किंमत वाढली, त्याच्यामुळे सर खर्चामध्ये 10%ची वाढ केली थोडीशी. ठीक आहे ना. पूर्वी ते किती किलो साखर खात होते राजू, 10.8. तर नवीन साखर किती खात होते, नवीन किती साखर लागते. ठीक आहे बा. आता बघा, काहीतरी गडबड आहे क्वेश्चन मध्ये, ऑप्शन चुकीचे का. किंमत वाढ नाही बा, कमी कमी केलं, त्याच्यामुळे म्हणलं वाढलं तर खर्चामध्ये पण काय राजानो कमी केलं. बरोबर आहे, इथं वाढ जाणार, खर्चामध्ये पण थोडं वाढ करणार, वाढ करणार. आता किमतीमध्ये राजानो सेम क्वेश्चन आहे. किमतीमध्ये वाढ किती झाली बाळ, 100. 100चे बाळ किती राजानो, 132. सॉरी, खर्च भागिले तीच क्वेश्चन आहे ना, दोन्ही वाढू लागलेत ना. इथं बघा, किंमत पण वाढू लागली, खर्च पण वाढू लागले. दोन्ही वाढत असेल तर मी अगोदर काय करणार, खर्च भागिले किंमत, खर्च भागिले काय राजानो किंमत, म्हणजे वापर, आपला वापर विचारले तर वापरावर फोकस करणार. खर्च भागिले किंमत, किंमत किती टक्क्यांनी वाढली बाळा, 100चं किती राजानो बोलत चला, 132. तर काय झालंय, खर्च किती टक्क्यांनी वाढले बाळा, 10%, म्हणजे 100चं 110. तर किंमत किती टक्क्यांनी वाढलं बाळा, 100चं किती बाळा बोलत चला, 132. हा, हा. आता बघा, हे 100 कटलं, हे 100 कटलं, बरोबर आहे. हा, 132 इकडं, 132 इकडे जाणार, इकडे किती राहिलं बा, 132, इकडे किती झालं, 110. हे शून्य कटलं म्हणजे भाग जात नाही,
11 एक 11 शून्य, 11 एक 11, 11 दोन्ही 22. म्हणजे सेम क्वेश्चन सेम आहे, सेम क्वेश्चन आहे. अगोदर 12 किलो खात होतो, तर आता किती राजानो 10 कमी खातोय. ठीक आहे बा. आता मला सांगा, पूर्वी ते किती खात होते राजानो 12, आता किती खात राजानो 10. वापर कमी केलाय. तर पूर्वी 12 नाही, 12ची किंमत प्रश्नामध्ये किती दिली बाळा 10.8. तर नवीन म्हणले 10ची किंमत किती. सेम क्वेश्चन आहे. या दोघांचा गुणाकार 10.8 गुणिले किती राजानो 10 भागिले किती राजानो 12. या दोघांचा गुणाकार किती राजानो 108 भागिले किती राजानो 12. 12 एक 12, 12 अट्टी 96. 12 किती राजानो 108. म्हणजे आता वापर किती करत होते राजानो 9 किलो. कळालं? हा ना. सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे. मी काय म्हणलं बघा परत एकदा कोणाला समजत नसेल बघा. खर्चामध्ये किती टक्क्याची वाढ करू लागले 10%. कधी? ज्यावेळेस किमतीमध्ये वाढ होऊ लागले. आपलं काय राजानो वापरावर फोकस करायचंय. वापर बरोबर काय खर्च भागिले किंमत. खर्च मध्ये किती टक्क्याची वाढ आहे 10%. शंभर किती राजानो 110. किमतीमध्ये कितीची वाढ झाली 100ची 132 आहे ना. हे खर्च भागिले किंमत खर्च एक भागिले एक तिरपा गुणाकार केल्यानंतर 132 110. कारण दिला 11 भाग दिला. पूर्वी 12 किलो वापर करत होते, आता किती राजानो 10. पूर्वीची किंमत 10.8, तर 10ची किंमत या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले 10.8 गुणिले 10 भागिले 12. म्हणजे आता तो किती खात असेल साखर आता केवळ 9 किलो लागते. किती राजानो 9 किलो. पूर्वी 10.8 तर आता किती राजानो 9 किलो लागते. ठीक आहे. समजलं पण काय डाऊट असेल तर बोला. हे सटीक क्वेश्चन आहे. 1% पण डाऊट नाही. समजते है ना. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे है ना. हे दोन सोडत तरी चालते, पण या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला करायला पाहिजे. या टाईपचे पूर्ण क्वेश्चन घेतलेत. उद्या मी पास नापास पुढे वर्तुळ हे सगळे घेणार, काही सोडणार नाही. या सगळेवारीमध्ये तुम्हाला ए टू झेड शिकवायला मिळेल. फक्त पेशन्स ठेवा. बाकी मित्रांना शेअर करू शकता ऑनलाईन ऑफलाईन. व्हाईट बोर्डवर आहे त्याच्यामुळे थोडंसं हे पण तुम्हाला कन्सेप्ट आणि लॉजिक एकदम परफेक्ट मिळेल. तर तुम्हाला इथं कॉम्प्रोमाइज नाही है ना. मी ही बॅच कशासाठी सुरू केलं ए टू झेड आहे. म्हणजे जे बेसिक पासून वरच्या लेवल पर्यंत आज केलं इथं काफी.